पहलगाममधल्या हल्ल्यानं दहशत निर्माण झालीच आहे, पण सोबतच या हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या पर्यटनाला मोठी खीळ बसते आहे। त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या काश्मीरी जनतेच्या आकांक्षांवरती एक प्रकारे पाणी फेरलं गेलंय। पण याच टेररिझमला टुरिझमनं उत्तर देण्याची मोहीम आता मनसेनं सुरू केली आहे। काय आहे मनसेचं मिशन काश्मीर, पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। मनसेचं मिशन काश्मीर। मनसैनिक जाणार काश्मीरला। टेररिझमला टुरिझमनं उत्तर। जो लोग हैं वो वापस यहाँ पर अपना टूरिज्म के लिए आएंगे और आना भी चाहिए, ताकि हम लोगों को दिखा पाएँ कि हम एज ए हिंदुस्तानी किसी चीज़ से डरते नहीं हैं। हमारी मदर इन लॉ ने कहा कि नहीं जाओ, ऐसा हादसा हो गया है। तो हमने बोला ऐसे डरेंगे तो हमेशा डरते रहेंगे तो हमें और डराएंगे। वो 100 है तो हम 1000 है। अमन के दुश्मन हाय हाय, अमन के दुश्मन हाय हाय। दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना घाबरणार नाही आणि पुन्हा काश्मीरला येणारच, श्रीनगरच्या लाल चौकातून उठलेला हा आवाज। सर्वसामान्य जनतेची ही अशीच काहीशी भावना आहे। काश्मीरच्या पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्याबरोबरच अतिरेक्यांना धडा शिकवण्याची मागणी होतीये। काश्मीरमधील पर्यटन उद्योग गेल्या काही वर्षात वाढीला लागून तिथं विकासाची गंगा वाहू लागली। मात्र हेच दहशतवाद्यांच्या डोळ्यात खुपलं आणि काश्मीरमधील पर्यटनाला खीळ बसावी यासाठी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केलं। दहशतीच्या छायेत असलेल्या अनेक पर्यटकांनी परतीचा प्रवास सुरू केलाय, तर काहींनी आगाऊ बुकिंगही रद्द केली आहे। त्यामुळे काश्मीरमधील पर्यटनाच्या मोसमाच्या सुरुवातीलाच हा मोठा धक्का मानला जातोय। तर आता अशी जी परिस्थिती आली आहे की जेणेकरून थोडा आता क्वेश्चन मार्क आहे त्यांच्या पुढे की हे जे छोटे छोटे उद्योजक आहेत, मोठे हॉटेलियर्स आहेत, मोठे बिझनेसमॅन आहेत, ते सांभाळू शकतात, पण बाकी जे छोटे छोट्या लोकांनी ज्यांनी आज हॉटेल्स भाड्यावर लीजवर घेतली आहेत किंवा कोणी गाड्या लीजवर घेतल्या आहेत, तर त्यांना एक प्रश्न पडलाय की आता पुढे काय होणार आहे। पण दहशतवाद्यांचे हे नापाक मनसुबे उधळण्याची गरज आहे। अशा वेळी काश्मीरातील टेररिझमला टुरिझमनं उत्तर दिलं पाहिजे अशी भूमिका मनसेनं घेतलीय। यातूनच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काश्मीरला जाणार आहेत। आम्हाला पैसे सांगा, आम्ही पैसे भरू। काश्मीरचं पर्यटन जगलं पाहिजे आणि दहशतवादाला उत्तर हे या पर्यटनाने आम्ही देणार आहोत। काश्मीरमध्ये जी चांगली परिस्थिती आहे ती आम्ही बिघडू देणार नाही। आमच्या काश्मीरी बांधव भगिनींच्या पाठी हा अख्खा देश ठामपणे उभा आहे। हा संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचला पाहिजे। या मोहिमेत मनसैनिकांसोबत त्यांच्या कुटुंबातील महिलांचाही समावेश असेल। दहशतीला झुगारून मनसैनिक काश्मीरात धडकणार आहेत। सरकार जे त्यांचा निर्णय घ्यायचा, टेररिस्ट लोकांच्या विरोधात जे काय ऍक्शन घ्यायची ती घेईल, पण एक सामान्य माणूस म्हणून, भारतीय नागरिक म्हणून मला आणि माझ्या बायकोला, माझ्या परिवाराला असं वाटतंय की आपण तिकडे जायला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये जाताना कुठलीच भीती बाळगली नाही पाहिजे। यासाठी आम्ही नक्की सर्व, माझी पूर्ण परिवार आम्ही त्या संदीप देशपांडेंबरोबर जात आहोत। नक्की जाणार आहोत आणि मी तर बोलतो आम्ही मुंबईकर आहोत। मुंबईकर स्पिरिट तुम्ही बॉम्बस्फोटच्या वेळी पण बघितलं असेल, ट्रेनमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हाही बघितलं। आपण कुठेच थांबलो नाही, घाबरलो नाही, दुसऱ्या दिवशी आपण बाहेर निघालो। तसंच काश्मीरलाही जायचं, मित्र, त्यांच्या मुली, परिवार सगळ्यांबरोबर आम्ही जाणार। मुंबई आणि महाराष्ट्रानं यापूर्वीही अनेकदा अतिरेक्यांच्या दहशतीचा सामना केलाय, पण मराठी माणसानं अशा गोष्टींना कधी भीक घातली नाही। त्यामुळे मनसेच्या या मोहिमेला इतरांनीही भरभरून प्रतिसाद देत देशभर ही मोहीम राबवण्याची विनंती केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।